प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रवीणजी, राजेंद्र साबळे गेलेत आंतरवालीमध्ये, काय स्वरूपाची शिष्टाई आणि कशा पद्धतीने आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न? नाही, मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री हे लोकशाहीला मानणारे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे एखादं आंदोलन आपण बघा मागच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये कधी नव्हे एवढे मोर्चे शेकडोचे आले, त्यांनी व्यवस्थित सगळ्यांशी चर्चा करून प्रत्येक मोर्चाला समाधान देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला। आजही मराठा समाजाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत सकारात्मक अशा प्रकारच्या संवेदना आहेत, परंतु यासाठी चर्चेतनं मार्ग निघत असतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी कुठलाही प्रतिष्ठेचा विषय न करता त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयातना वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पाठवून चर्चेचं दरवाजा त्या ठिकाणी मोकळा केलाय आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री अत्यंत समंजस आणि त्या ठिकाणी संवेदनशील आहेत की बाबा गणेशोत्सव आहे, गणेशोत्सव काळामध्ये मुंबईचा हा मोठा महत्वाचा सण आहे आणि इथे जर मुंबईमधली अव्यवस्था झाली, त्या ठिकाणी गर्दीमुळे काही मेस झाला तर मोठ्या प्रमाणावर हे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील आणि मग अशा वेळेला मुख्यमंत्र्यांनी कुठलाही प्रतिष्ठेचा विषय न करता आपल्या कार्यालयातले महत्वाचे अधिकारी नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचा प्रश्न काय, त्या प्रश्नाला उत्तर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे। कारण यापूर्वीही मुख्यमंत्री मान्य करणार का जरांगेंच्या मागण्या ज्या कायद्याच्या चौकटीत, संविधान चौकटीत, लोकशाहीत जे जे शक्य आहे त्या सगळ्या मागण्या मान्य करा, परंतु आता ओबीसीतना मराठा आरक्षण द्या। हे बघा, झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही। मागण्या आपल्या न्याय्य असतील तर त्या ठिकाणी निश्चित होतील। आता सरसकट सगळे सोयरे पॉसिबल नाहीये, ओबीसीतना देणं पॉसिबल नाहीये। आता इतर पक्षाचे नेते आहेत, पवार साहेबांना विचारा ओबीसीतना आरक्षण द्यायचं का, ते सांगतील नाही। उद्धवजी ठाकरेंना विचारा ओबीसीतना आरक्षण द्यावं, ते सांगतील नाही। त्याचबरोबर सगळ्या पक्षाला, काँग्रेसच्या विचारा नाना पटोलेंना, मग जर सगळे पक्ष ओबीसीतना आरक्षण नको असं सांगत असतील आणि जर अतिरिक्त आरक्षण दिलं असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। या उपर आणखी जर काय हवं असेल तर त्याला जे जे मार्ग असतील, पर्यायी मार्ग असतील, कायद्याच्या चौकटीत बसून काही काढण्यासारखे असतील, ते मार्ग 100% काढू ना। परंतु असं काय मागायचं की जे मिळणारच नाही आणि हे वातावरण त्या ठिकाणी असं धगधगतं राहावं, असा जर काही लोकांचा उद्देश असेल आणि ते जर जरांगींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा समाजाला विचलित करण्याचा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं ते योग्य नाही आणि मराठा समाज सुद्धा या ठिकाणी देवेंद्रजींवर विश्वास ठेवू नये। कारण त्यांनी मराठा समाजासाठी आरक्षण दिलंय, कोर्टात टिकवलंय। दुर्दैवानं त्या ठिकाणी उद्धवजींनी दुर्लक्ष केलं। 40 वर्ष या राज्याचं नेतृत्व केलं, मराठा समाजाच्या जीवावर, मराठा म्हणून केलं, त्यांनी काहीच केलं नाही। केवळ देवेंद्र फडणवीस टार्गेट करू नका असं आमचं सांगणं आहे। सरकार म्हणून मागायचंय मागा ना, सरकार सामोरं जाईल, परंतु व्यक्तिगत बोलायचं, त्यांच्या आईवरून बोलायचं, मला वाटतं आपल्या राज्याची एक चांगली संस्कृती आहे, परंपरा, आंदोलनाच्या माध्यमातून ती बिघडता कामा नये। प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळतं, पर्यायी मार्ग मिळतो आणि चर्चेतनं सुसंवादातनं ते होत असतं। याची कृपया आपण सगळ्यांनी दक्षता घेऊन आपली भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे।